अंबरनाथ दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी महिलांच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ देणारी आणि त्यांची क्षमता उजळून दाखवणारी वुमेन्स चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धा आज अंबरनाथ जवळील पालेगाव येथील ग्रीनलँड टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. डॉक्टर निमिषा सुनील चौधरी यांच्या पुढाकाराने रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत प्रत्येक संघात 9 खेळाडू आणि 1 अतिरिक्त खेळाडू यांचा समावेश होता. महिलांनी अफलातून खेळाचं प्रदर्शन करत चौकार षटकारांचा वर्षाव केला. त्यांची झुंजार खेळी आणि संघभावना पाहून उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत विजेता आणि उपविजेता संघांनी रोख रकमेचं बक्षीस पटकावलं. या कार्यक्रमाला श्री सुनील चौधरी, श्री निखिल चौधरी, श्री अमर राणी, श्री संजय जाधव, श्री शैलेश वदपकर, श्री विशाल पाटकर, श्री नवनाथ शेळके, श्री रोहित अमृतकर, श्री रितेश अमृतकर, श्री ऋषिकेश अमृतकर, श्री सुबोध भिंगे, श्री उमेश वाणी, श्री रुपेश दलाल, श्री सुशांत कोठावदे, श्री परेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि रोटरी सदस्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष श्री समीर चौधरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष श्री ओंकार बेदादे यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. याशिवाय कुमार कृष्णा एंचेवाड, कुमार भावेश कांबळे, कुमार अभिषेक वॉरियर, कुमार श्रीकर कुलकर्णी यांनी देखील आयोजन आणि व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना श्री सुनील चौधरी यांनी महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाचं कौतुक करत सर्व सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी आपली क्रीडा क्षमता आणि नेतृत्व गुण पुन्हा एकदा सिद्ध केले असून अंबरनाथ परिसरात महिला क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.